IBPS ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. मॅथ आणि रिझनिंगचा काही भाग आपण बघत आहे. आता हे जे लेक्चर आहे ते IBPS चे आपल्या ज्या ऍप्लिकेशनवर टेस्ट सिरीज चालू आहे महाजनकोची, त्या टेस्ट सिरीज मधला हा पार्ट आहे. ओके, ज्यांनी कोणी महाजनकोची टेस्ट सिरीज लावली असेल तर त्यांनी पहिले काय असेल लावली असेल किंवा नसेल तर पहिले टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा, एक फ्री आहे. त्या टेस्ट सिरीज मधला हा भाग आहे. पझलचा एक भाग पहिले आपण बघितलेला आहे, हा सेकंड भाग आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सगळेच टाइपचे प्रश्न आहेत. म्हणजे IBPSच्या एक्झाम मध्ये जे पण तुम्हाला क्वेश्चन्स दिसणार आहेत त्यातलाच हा एक भाग आहे. आणि एक्झाम जर क्रॅक करायची असेल तर नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करा. कमीत कमी तुमच्याकडून एक्झामच्या पहिले 200-250 पझल, 200-250 DI, 200-250 सिटिंग अरेंजमेंट या प्रमाणात जर क्वेश्चन सॉल्व्ह झाले तर मग चान्सेस आहेत की या वर्षी तुमचं सिलेक्शन पक्का आहे. ठीक आहे, तर वेळेचा विलंब न करता बघा, टाइम झालाय 12:30 आणि एवढी मेहनत तुम्ही जर केली तर काय असा तुम्ही 100% सिलेक्ट होणार म्हणजे होणार. बघा चला, तर बघा पहिलाच प्रश्न जो आहे तो पझलचा आहे. ठीक आहे, आणि पझल मध्ये तुम्हाला चेक करायचं आहे की ही सिटिंग अरेंजमेंट आहे का पझल आहे. ते सेटिंग अरेंजमेंट आहे बघा. ओके, हा सेटिंग अरेंजमेंट आहे. 8 व्यक्ती आहेत आणि ते एका गोलाकार टेबलाभोवती बसतात. मग 8 व्यक्ती म्हणलं की लगेचच्या लगेच तुम्हाला काय करायचं आहे, एक डायग्राम काढायची आहे. ज्या डायग्राम मध्ये 8 म्हणल्यानंतर खूप सोपं आहे बघा, 1 2 3 आणि 4. ठीक आहे, 1 2 3 आणि 4. आणि सेम आणखी एक डायग्राम काढा जेणेकरून काय असेल की तुम्हाला सॉरी येस, दिसते ना सर्वांना. येस, 8 व्यक्ती आहेत तर कमीत कमी 2 डायग्राम तुमच्या निघाल्या पाहिजे बघा. 2 डायग्राम निघाल्या पाहिजेत. आणि नंबर ऑफ जेवढी पॉसिबिलिटी 2 चे 3 पण डायग्राम होतील नंतर किंवा 4 पण होतील, डिपेंड करते की प्रश्न कोणत्या लेवलचा आहे. ठीक आहे, तर पहिले इन्स्ट्रक्शन जे आहे ते व्यवस्थित केअरफुली रीड करा की जेणेकरून त्यांनी काय सांगतात ते आपल्याला समजलं पाहिजे. काय सांगितलं बघा, 8 जण बसले तर 8 जणांपैकी 4 जणांचे चेहरे जे आहेत ते केंद्राकडे म्हणजे इनरवर्ड आहेत. ठीक आहे, आणि उर्वरित 4 जणांचे चेहरे जे आहेत ते बाहेरच्या साईडला आहेत. एकाच दिशेला बघणाऱ्या 2 पेक्षा जास्त व्यक्ती नाहीतच. ते क्लिअर आहे. आणि सलग वर्णक्रमानुसार नाव असलेल्या व्यक्ती जवळ बसत नाहीत. चला, म्हणजे अल्फाबेटिकल सिक्वेन्स जो आहे म्हणजे P च्या नंतर Q नाही बसणार, R च्या नंतर S नाही बसणार, T च्या नंतर U नाही बसणार. तर U चा चेहरा केंद्राकडे आहे म्हणजे सेंटरला. तर U चा चेहरा जो आहे केंद्राकडे आहे. तर दोन्ही पण डायग्राम मध्ये U चा चेहरा केंद्राकडे करा. Q हा U च्या उजवीकडे दुसरा बसलाय उजव्या साईडला. म्हणजे ज्यावेळेस सेंटरला चेहरा असतो तेव्हा असं इमॅजिन करा की आपण जसं बसलं तसंच त्यांनी बसलेलं आहे. म्हणजे यांची उजवी बाजू म्हणजे आपलीच उजवी बाजू असेल तर या साईडला उजवी बाजू असणार आहे. आणि Q हा जो आहे तो U च्या उजव्या साईडला आहे. क्लिअर. आणि पुढे काय सांगितलेलं आहे, दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध दिशेला बघतात. आणि दोन्ही पण जे आहे तर म्हणजे U चा चेहरा मध्ये आहे तर Q चा चेहरा बाहेर असणार आहे. U चा चेहरा मध्ये आहे तर Q चा चेहरा जे आहे ते बाहेर असणार आहे. ठीक आहे, देन त्याच्यानंतर काय सांगितलं की Q आणि V मध्ये फक्त 2 व्यक्ती बसतात. Q आणि V मध्ये 2 व्यक्ती. आता 2 व्यक्ती बसतात याचा अर्थ काय आहे, या ठिकाणी जे आहे 2 व्यक्ती, 1 आणि 2 सोडल्यानंतर V इथं पण बसू शकते किंवा 1 आणि 2 सोडल्यानंतर V इथं पण बसू शकते. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की नंबर ऑफ पॉसिबिलिटी तुमच्याकडून वाढलीच पाहिजे, कारण गॅरंटी नाही की तुमची हीच डायग्राम परफेक्ट असेल आणि बरोबर असेल. मग याच्यानंतर आणखी पण एक डायग्राम आहे तर तुम्ही आणखी पण एक डायग्राम काढू शकता. ठीक आहे, तर Q आणि V मध्ये 2 जण बसले तर एक तर 1 आणि 2 सोडल्यानंतर V इथं असू शकते किंवा 1 आणि 2 सोडल्यानंतर V इथं असणार आहे. ठीक आहे, पण मला सांगा आता त्यांनी काय सांगितलंय, त्यांनी 1-8 सांगितली आहे की या ठिकाणी बघा सलग वर्णक्रमानुसार नाव असलेल्या व्यक्ती जवळ बसले नाहीत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की U च्या नंतर अल्फाबेट सिक्वेन्स मध्ये U च्या नंतर V येते. आणि त्यांचं पण म्हणणं तेच आहे की अशी सिक्वेन्स आम्हाला जोडी पाहिजेच नाहीये. अशी जोडी पाहिजेच नाही. तर इथे एकच पॉसिबिलिटी आहे ती म्हणजे काय असेल की V बसणार या ठिकाणी. ठीक आहे, V बसणार या ठिकाणी. पुढे त्यांनी सांगितलेलं आहे
की टी एकतर व्हीच्या डावीकडून दुसरा बसतो किंवा व्हीच्या उजवीकडून दुसरा बसतो. म्हणजे दोन्ही पण ठिकाणी जे आहे बघा, डावीकडून जर व्हीचा चेहरा जर बाहेर असेल तर डावीकडून दुसरा म्हणजे टी इथं असेल किंवा टी इथं असणार आहे. मग टी इथं बसला, ओके, चेक करा अल्फाबेट सिक्वेन्स आहे का, नाहीये. टी जर इथं बसला तर अल्फाबेट सिक्वेन्स सेम येत आहे, टीच्या नंतर यू येत आहे, पण त्यांनी सांगितलं की सलग वर्ण क्रमांकानुसार नाव असलेल्या व्यक्ती जवळ बसत नाही, तर टी इथं नाही बसणार. मग ठीक आहे, टीला इथं चान्सेस नाहीये, मग टीला एकच चान्स येते या ठिकाणी आहे. पुढे सांगितलेलं आहे की व्ही आणि टी मध्ये बसलेल्या व्यक्तींची संख्या, व्ही आणि टी मध्ये, तर व्ही आणि टी मध्ये एक व्यक्ती बसला, ही जी संख्या आहे ती व्ही आणि पी मध्ये बसलेल्या व्यक्तींच्या संख्या एवढीच आहे. म्हणजे व्ही आणि टी मध्ये जेवढे जण आहेत तेवढेच व्ही आणि पी मध्ये आहे. म्हणजे यांच्यामध्ये एक जण आहे, तर व्ही आणि पी मध्ये पण एकच जण असायला पाहिजे. पुढे बघा, चेक करा आता काय सांगितलेलं आहे. पी आणि व्ही एकाच दिशेला बघतात, म्हणजे पी चा चेहरा आणि व्ही चा चेहरा एकाच दिशेला आहे. ठीक आहे, या दोघांचा चेहरा एकाच दिशेला, कोणत्या दिशेला ते माहित नाही आपल्याला. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे की एस हा डब्ल्यूच्या डावीकडून तिसरा बसला, एस जो आहे तो डब्ल्यूच्या डावीकडे तिसरा आहे. मग आता एक तर काय असेल की डब्ल्यू ला इथं बसवा किंवा डब्ल्यू ला इथं बसवा. जर डब्ल्यू जर या ठिकाणी बसला, त्याचा चेहरा मध्ये घ्यावा लागेल, आणि मध्ये घेतल्यानंतर मी आधीच सांगितलं की चेहरा मध्ये असताना आपली जी पोझिशन आहे त्याची तीच पोझिशन आहे. म्हणजे डाव्या साईडला जे आहे, या साईडला जो आहे तो यस बसणार, इथं बसणार यस. क्लिअर आहे. आणि यस जो आहे तो डब्ल्यूच्या डाव्या साईडला तिसरा. आणि पुढे त्यांनी हे पण सांगितलं की दोन्हींचे चेहरे एकाच दिशेला आहेत, म्हणजे डब्ल्यूचा चेहरा जर मध्ये असेल तर यसचा पण चेहरा मध्ये असणार आहे. आणि सेकंड या ठिकाणी बघा की डब्ल्यू जर समजा या साईडला घेतला तर त्याचा चेहरा जर बाहेर घेतला तर यस या ठिकाणी असणार आहे, यसचा चेहरा पण या ठिकाणी असणार आहे. क्लिअर आहे. काही सिक्वेन्स सेम आहे का, काही सेम नाहीये. राहिलं कोण आता, आर, तर आर ला इथं टाका, आर ला इथं टाका. क्लिअर आहे. आता चेक करा त्यांनी काय सांगितलं की पी चा आणि व्ही चा चेहरा सेम डायरेक्शनला आहे. आणि पुढे आणखी एक लाईन आहे बघा, लाईन मिस करू नका कोणती पण. टीच्या जवळचे शेजारी एकाच दिशेला बघतात, पण टीच्या जवळचे शेजारी एकाच दिशेला, म्हणजे टीचा हा जो शेजारी आहे तो बाहेरच्या दिशेला आहे, तो हा पण जो आहे तो काय असणार आहे, बाहेरच्या दिशेला असणार आहे. ओके. आणि पुढे आणखी एक सांगितलं त्यांनी की दोन पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र बसत नाहीत, म्हणजे एकाच दिशेला जर समजा फेस असेल तर दोन पेक्षा जास्त बसणारच नाहीत. मग दोन पेक्षा जास्त जण एकाच दिशेला बसणार नाहीत, म्हणजे इथं बघा या दोघांचा चेहरा जर मध्ये असेल तर हा चेहरा बाहेर असणार आहे. मग हा जर चेहरा बाहेर असेल तर पीचा आणि व्हीचा चेहरा सेम बाहेर असणार, तर हा पण चेहरा बाहेर असणार आहे. मग या दोघांचा चेहरा बाहेर आहे. आता चेक करा बाहेरचे किती झाले बघा, 1 2 3 आणि 4, मधले किती झाले बघा, 1 2 3 आणि हे 1 4 असणार आहे. ठीक आहे, ही झाली तुमची डायग्राम, परफेक्ट डायग्राम झाली. या ठिकाणी चेक करायला थोडा प्रॉब्लेम येईल बघा. टीचे इथं काय असणार आहे, इकडे बाहेर चेहरा केला तर बाहेर चेहऱ्यांचे बघा 1 2 3 4 झाले. तर ओके, तर 1 2 3 4 झाले. तर ठीक आहे, पण ही डायग्राम परफेक्ट आहे बघा. ही डायग्राम चुकीची आहे कारण इथं जे आहे दोघांचे चेहरे सेम डायरेक्शनला पाहिजे, इथं तिन्ही पण सेम डायरेक्शनला वाढले तर, किंवा या साईडला लागले तर काय असणार, या साईडला पण 3 डायरेक्शन सेम वाढले तर ही डायग्राम परफेक्ट आहे. आता चेक करा खालीलपैकी कोण डब्ल्यूच्या उजवीकडून तिसऱ्या स्थानावर बसलेला आहे. डब्ल्यूच्या उजवीकडून तिसऱ्या स्थानावर 1 2 3, जो यसच्या लगेच डावीकडे आहे, नाहीये. क्यूच्या विरुद्ध बसतो, नाहीये. पी आहे का, नाहीये. जो व्हीच्या लगेच उजवीकडे बसतो, व्हीच्या लगेच उजवीकडे, यस, व्हीच्या लगेच उजवीकडे बसणारा कोण आहे, तो डब्ल्यूच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर, म्हणजे डब्ल्यूच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर जो आहे तो व्हीच्या लगेच उजवीकडे बसतो. बरोबर आहे विंटर? ठीक आहे, तर एक आन्सर आला. तर पुढच्या याला काय असेल, आपल्याला फक्त सिक्वेन्स लक्षात ठेवा, सिक्वेन्स काय आहे, कारण वाटल्यास मागेच यावं लागेल आपल्याला. पुढचा कॉपी होत नाहीये, प्रॉब्लेम तोच आहे. नाही होणार. ठीक आहे, इथून चेक करूया आपण. दुसरा प्रश्न काय आहे बघा, जो खालील व्यक्तीपैकी कोण केंद्राच्या विरुद्ध दिशेने बघत आहे.
खालील व्यक्तीपैकी कोण केंद्राच्या विरुद्ध दिशेने बघत आहे? केंद्राच्या विरुद्ध दिशेने. पहिला पर्याय बघा, जो टीच्या लगेच उजवीकडे बसतो. जो टीच्या लगेच उजवीकडे बसतो. आर बरोबर आहे. टीच्या लगेच उजवीकडे बसणारा व्यक्ती काय आहे? तो केंद्राच्या विरुद्ध बसणार आहे. डब्ल्यू आहे का बघा? डब्ल्यू नाहीये. त्याच्यानंतर बघा, जो क्यूच्या लगेच उजवीकडे बसतो तो बाहेर बघतो का बघा? क्यूच्या लगेच उजवीकडे बसणारा मध्ये बघतो, ते पण नाहीये. त्याच्यानंतर युच्या डावीकडून दुसरा जो बसलेला आहे, युच्या डावीकडे दुसरा जो बसला त्याचा पण चेहरा मध्येच आहे, राईट. त्याच्यानंतर जो आहे यस, यसचा चेहरा पण मध्येच आहे. तर याचा अर्थ आहे की पर्याय क्रमांक 1 नंबर जो आहे तो करेक्ट आहे बघा. जो टीच्या लगेच उजवीकडे बसतो त्याचा चेहरा केंद्राच्या बाहेर आहे. क्लिअर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, यसच्या डावीकडून मोजले असता यस आणि टी मध्ये किती व्यक्ती बसतात? यसच्या डावीकडून मोजले असता म्हणजे यसची डावी बाजू ही आहे, तर यसच्या डावीकडून किती जण झाले? तर 2. 2 जण बसतात. जरा प्रॉब्लेमच आहे बघा इथं, 2. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या जोडीमध्ये पहिली व्यक्ती ही दुसऱ्या व्यक्तीच्या लगेच डावीकडे बसते? पहिली व्यक्ती ही दुसऱ्या व्यक्तीच्या लगेच डावीकडे. ठीक आहे. पहिले आपण काय करा, VRTQWSSU. VRTQWSSU. माझ्याकडे इथं आहे, प्रश्न आहे बघा. VR काय होतं? VRWQSU होतं ना? TQWSSU. TQWSSU. त्यांनी काय सांगितलेलं आहे? प्रश्न पाहू द्या. काय ताप झाला भाई, हिच्यामुळेच IPS पॅटर्न शिकवायला अवघड आहे बघा. खालीलपैकी कोणत्या व्यक्तींच्या जोडीमध्ये पहिली व्यक्ती ही दुसऱ्या व्यक्तीच्या लगेच डावीकडे बसते? पहिली व्यक्ती दुसऱ्याच्या डावीकडे. चला चेक करा. पहिली व्यक्ती दुसऱ्याच्या डावीकडे. पहिली व्यक्ती दुसऱ्याच्या डावीकडे. आरच्या डावीकडे व्ही आहे का बघा? आहे. 1 नंबर बरोबर आहे. टी क्यूच्या डावीकडे का बघा? यस, टी क्यूच्या डावीकडे. बाहेर चेहरा आहे म्हणजे डावी साईड ही असणार आहे, बरोबर आहे. आणि इथं बघा, पहिली व्यक्ती दुसऱ्याच्या डावीकडे ना. हा, पहिली व्यक्ती टी क्यूच्या डावीकडे. 2 नंबर बरोबर आहे. डब्ल्यू आणि यस बघा नाहीये. यस आणि यू बघा नाहीये. तर पहिले 2 बरोबर आहेत बघा. पहिले 2 बरोबर आहेत. यस, 1 आणि 2 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 5. 48 नंबरचं आन्सर आणि 49 नंबरचा आन्सर. 48 नंबरचा आन्सर तुम्ही कमेंट करून सांगा. युट्यूबला सांगता की सांगा बघा. चौरस घन क्षेत्रफळ, चौरस घन आहे, क्षेत्रफळ घनफळ आहे. काय विचार करायचा? दुसरं काही होत. अक्षर संख्या क्रम ZG 13, VM 17, TP 19 यामध्ये एक जागा रिक्त आहे, तर त्या ठिकाणी कोण बसणार असं विचारलं आहे. यस, नंबर टाका. झेडचा नंबर 26, बीचा नंबर 22, टीचा नंबर 20. ठीक आहे. तर काय वाटते मित्रांनो याच्यावरून? तर सिंपल आहे. 20 आणि 2 22, 22 आणि 2 24 पाहिजे इथं. आणि 24 ला असणार आहे एक्स, आणि 24 आणि 2 26. एक्स पासून सुरुवात 1 नंबरला आहे, पण बाकीचं पण चेक करा, कारण नन ऑफ दिस पण पर्याय आहे बघा. ठीक आहे. तुक्का मारायला जमत नाही इथं. तर बघा, जी चा कोड आहे ते किती आहे? 7 आहे. जी चा कोड 7 आहे.
जी चा कोड 7, एम चा कोड 13 आणि पी चा कोड आहे 16. तर 13 आणि 3 16 आहे, तर 7 आणि 3 10 पाहिजे इथं. आणि 10 आणि 3 13, 3 3 चा गॅप आहे, तर 10 ला कोण असणार आहे? जे असणार आहे. आणि देन सर्वात शेवटी नंबर चेक करा. 17 आणि 2 19, 15 आणि 2 17, 13 आणि 2 15. तर एक्स जे 15. पर्याय क्रमांक 1 तुमचा करेक्ट आहे. बघा मी का पूर्ण चेक करायला सांगितलं, कारण मे बी पॉसिबल असा असेल की नन ऑफ दिस पण आन्सर असू शकते. बघा वरील पैकी एकही नाही, नन ऑफ द अबोव. खालील 4 शब्दापैकी 3 शब्द एका विशिष्ट प्रकारे एकसारखे आहेत. एक शब्द वेगळा, विसंगत शब्द निवडा म्हणलेला आहे त्यांनी. कीबोर्ड, माऊस, प्रिंटर, स्कॅनर. चला, कीबोर्ड, माऊस आणि स्कॅनर हे इनपुट डिव्हाइस आहेत आणि प्रिंटर जो आहे तो आउटपुट डिव्हाइस आहे. म्हणजे बाहेर त्यातून काय असणार, जे पण आउटपुट आहे ते बाहेर येते. बघा एक पद गहाळ केलेलं आहे, कोणतं आहे ते सांगायचं आपल्याला. ACD BEC CGB. ओके, बघा ABC आणि D. देन नंतर C च्या नंतर DE 2 चा गॅप आहे, E च्या नंतर FG आहे 2 चा गॅप आहे, G च्या नंतर HI. आणि सर्वात शेवटी बघा या ठिकाणी बघा D मागी 1 C आहे, C च्या नंतर मागी 1 आहे, B च्या मागी 1 E आहे. DIA पर्याय क्रमांक 1. येस, पुढं. हा, तर सांगितल्याप्रमाणे बघा जे टेस्ट सिरीज चालू आहे त्या टेस्ट सिरीज मध्ये ज्यांनी पेपर दिलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की ही जी सिटिंग अरेंजमेंट आहे याच्यामध्ये 2 पॉइंट मिस आहेत. आणि पेपरवाल्यांना विचारलं, ज्यांनी पेपर टाईप केला त्यांना विचारलं की त्यांनी पण सांगितलं की त्याच्यामध्ये 1 पॉइंट मिस आहे. तो कोणता बघा, वाय उजव्या टोकाला आहे. वाय उजव्या टोकाला आहे. ओके, तर बघा काय सांगितलेलं आहे. PQRSTVX आणि वाय हे उत्तरेकडे तोंड करून एका सरळ रेषेत बसले आहेत. P हा V च्या डावीकडे 4थ्या स्थानावर बसलेला आहे. ओके, हा चला किती जण येतात? 8 जण येतात. तर 8 जणांसाठी काय असेल मी पहिलेच सांगितलं, सेटिंग अरेंजमेंट असू द्या किंवा पझल असू द्या, तुम्हाला कमीत कमी काय असेल की 2 डायग्राम तर काढायचे आहेत. बघा 2 डायग्राम काढायचे आहेत. किती जण येतात? 8 जण. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. क्लिअर? काय सांगितलं बघा, P हा V च्या डावीकडे 4थ्या स्थानावर बसला. आता आपल्याला माहितच नाही ना V कुठं आहे ते. ओके, तर V कुठं आहे माहित नाही तर काय असेल, सिंपल रफ डायग्राम काढा. P जिथं आहे त्याच्या डावीकडे 4था, 1 2 3 आणि 4. P जिथं आहे, P हा V च्या डावीकडे म्हणलं ना, V च्या डावीकडे म्हणलाय, तर V ज्या ठिकाणी आहे त्याच्या डाव्या साईडला 4थ्या नंबरला असायला पाहिजे P. ओके, पुढे काय सांगितलेलं आहे, जो. आता नीट लक्ष द्या, ज्यावेळेस वाक्यामध्ये जोचा वापर होईल तेव्हा समजून घ्यायचं की पहिले जे 2 नाव आले त्या 2 नावाच्या सेकंड जे नाव आहे त्याच्याशी उद्देशून केलेलं वाक्य हे जोचं वाक्य असणार आहे. म्हणजे P हा V च्या डावीकडे 4थ्या स्थानावर बसला आहे. जो म्हणजे हा जो V आहे तो रांगेच्या डावीकडून 6व्या स्थानावर बसला किंवा रांगेच्या उजवीकडून 4थ्या स्थानावर बसलेला आहे. बरोबर, रांगेच्या उजवीकडून 4थ्या स्थानावर, म्हणजे रांगेच्या उजवीकडून 4थं स्थान. 1 2 3 4 म्हणजे V इथं असेल किंवा डाव्या साईडने 6. 1 2 3 4. हा यस, एक तर इथं असणार आहे किंवा डाव्या साईडने 6व्या स्थानावर. 1 2 3 4 5 आणि 6. एक तर V जो आहे उजव्या साईडनं 4थ्या स्थानावर असेल की डाव्या साईडनं 6व्या स्थानावर, दोघांपैकी एक असणार आहे. क्लिअर आहे? यस हा R च्या उजवीकडून दुसरा आहे. यस जो आहे तो R च्या उजवीकडे दुसरा आहे. R च्या उजवीकडे दुसरा आहे, म्हणजे R ज्या पण ठिकाणी बसेल त्याच्या उजवीकडे दुसरा जो आहे तो यस आहे. बरोबर, यस हा R च्या उजवीकडे दुसरा स्थानावर आहे. R हा V च्या ठीक बाजूला नाहीये, म्हणजे R ना तर इथं आहे ना R इथं आहे. बरोबर, मला सांगा आता लगेच क्लिक करून घ्या. आता R इथं नाहीये आणि दुसरं एक राहिलं आपलं P जो आहे तो V च्या डावीकडे 4था आहे. 1 2 3 4. P इथं येईल बघा. P जो आहे तो V च्या डावीकडे 4थ्या स्थानावर आहे. 1 2 3 4. किंवा
1 2 3 4 पी इथं असणार आहे. क्लिअर. एकतर पी इथं असेल किंवा पी इथं असेल, कारण त्यांनी दोन कंडिशन सांगली ना. व्ही एकतर उजवीकडून चौथा बसवा किंवा व्हीला डावीकडून 6वा बसवा, दोघांपैकी एक असणार आहे. कोणता आहे ते माहित नाही, जे डिपेंड करते की पुढे तुम्हाला पझलला कुठं प्रॉब्लेम येते ते चेक करा. आता त्याच्यानंतर काय सांगितलं की आर जो आहे तो व्हीच्या बाजूला नाहीये, म्हणजे आर ला ही पोझिशन नाहीये, आर ला ही पोझिशन नाही. आणि लगेच लक्षात ठेवायचं की आरच्या उजवीकडे एक सोडून एस बसला पाहिजे. मग आर इथं बसणं शक्यच नाही, कारण त्याच्या उजवीकडे एक सोडून एस ला बसायला जागाच नाही, तर आरचा संबंध इकडे संपूर्णच गेला. आर इथं पण नाही बसणार. आर इथं नाही बसणार का? कारण आर जर इथं बसला तर इथं बसायला एस ला जागा पाहिजे, जी नाहीये. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ आर इथं नाही बसणार, इथं समोर कुठंच नाही बसणार. आर ला एकच फिक्स जागा आहे, तर आर इथं बसणार आणि एस या ठिकाणी बसणार. क्लिअर. आणि या पोझिशन मध्ये चेक करा, ना आर इथं बसणार, ना आर इथं बसणार, ना आर इथं बसणार. बरोबर आहे. ठीक आहे. तर आता काय असेल, याच्यात दोन पोझिशन येतात. पहिली पोझिशन जी आहे ते आर इथं पण बसेल, ते टाकून बघितलं आपण, आर इथं पण बसवा, आर आणि एस, आर आणि एस. दुसरी पोझिशन काय येते की आर इथं येईल आणि एस इथे येईल. फक्त चेक करूया वरच्यावर लिहिला काय डायग्राम काढायची गरज आहे का बघा. एस आणि पी एकमेकांच्या शेजारी आहेत. चला पुढे एक क्ल्यू भेटलेला आहे बघा, एस आणि पी शेजारी पाहिजे. ही डायग्राम तर जागेवर संपून गेली, म्हणून म्हणतो की दोन दोन डायग्राम काढायचे तुम्हाला, एका डायग्रामवर राहायचं नाहीये, दोन डायग्राम तुम्हाला काढायचे आहेत. कारण इथं पी सोबत एस नाहीच, इथं पी सोबत एस आहे आणि ही पण खालची पण डायग्राम होणारच नाही बघा. क्लिअर. पुढे काय सांगितलं बघा, परंतु रांगेच्या कोणत्याही टोकाला नाहीये. एस आणि पी एकमेकांच्या शेजारी येतात आणि कोणत्याही टोकाला बघा आहे का नाहीये, इथं कंटलं येतं पी टोकाला आहे तर हे होणारच नाहीये. त्याच्यानंतर काय सांगितलंय, टी आणि एक्सच्या मध्ये फक्त एक व्यक्ती बसलेला आहे. टी आणि एक्सच्या मध्ये फक्त एक व्यक्ती बसलेला आहे. इथे एकच पोझिशन बाकी आहे, ती म्हणजे काय असणार, हीच पोझिशन बाकी आहे, टी आणि एक्स. एक तर एक्स असेल किंवा इथे टी असेल, काही फरक पडत नाही बघा. त्याच्यानंतर काय दिले बघा, एक्स हा रांगेच्या टोकाला नाहीये. आणि त्यानंतर मी जे सांगितलं ते बाकी होतं ना, ते हेच भाग आहे बघा. वाय उजव्या टोकाला आहे, वाय उजव्या टोकाला आहे. राहिला कोणा त्याच्यामध्ये पी क्यू आर, क्यू राहिला तर क्यू या ठिकाणी असणार आहे. डावीकडून दुसऱ्या आणि उजवीकडून 5व्या स्थानावर बसलेल्या व्यक्तींच्या ठीक डावीकडून दुसरा कोण आहे, पी, आणि उजवीकडून 5व्या स्थानावर, उजव्या साईडनं 5वं कोण आहे बघा, 1 2 3 4 5 क्यू. पी आणि क्यू यांच्या मध्ये कोण बसला आहे, तर उत्तर आहे येस. उत्तर आहे येस. सिक्वेन्स काय लक्षात ठेवा, आर पी एस क्यू टी व्ही एक्स, आर पी एक्स क्यू टी व्ही एक्स, आर पी क्यू, आर पी एस क्यू, आर पी एस क्यू टी व्ही एक्स वाय. जर एका विशिष्ट पद्धतीने पी चा संबंध क्यू सोबत, पी चा संबंध क्यू सोबत, ओके, एस चा संबंध टी सोबत, ओके, देन नंतर त्याच पद्धतीने व्ही चा संबंध कोणासोबत आहे, तर वाय सोबत आहे. तर पर्याय क्रमांक जो आहे 1 नंबर. त्यानंतर आर पी एक्स क्यू आहे ना तोच प्रश्न, आर पी एस क्यू टी व्ही एक्स वाय. येस. आर आणि टी च्या मध्ये किती व्यक्ती बसले, तर आर आणि टी च्या मध्ये 3 व्यक्ती. पर्याय क्रमांक 2. पी च्या संदर्भात क्यू चे स्थान काय, पी च्या संदर्भात काय होतं आपलं पहिलं सुरुवातीला, आर, आर पी एस क्यू टी व्ही एक्स वाय. आर पी च्या संदर्भात, पी च्या संदर्भात क्यू कुठं बसलेला आहे, उजवीकडे दुसरा कुठे बघा, पर्याय क्रमांक उजवीकडे दुसरा. देन त्याच्यानंतर चला बघा, आता हा आयबीपीएसचा पॅटर्न जो आहे हा समजून घ्यायचा असेल तुम्हाला, झोपेली ए मायनस बी. आता हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी बघा नीट समजून घ्यायचं की पहिली व्यक्ती जी आहे, ए हा बी चा पिता आहे, म्हणजे पहिली व्यक्ती दुसऱ्याचा वडील आहे, पहिली व्यक्ती दुसऱ्याची मुलगी आहे, पहिली व्यक्ती दुसऱ्याचा मुलगा आहे, पहिली व्यक्ती दुसऱ्याची पत्नी आहे. खालीलपैकी कोणते विधान दर्शवते की पी हा एस चा नातू आहे.
पी हा यसचा नातू. प्रश्न सॉल्व्ह करण्याच्या पहिले ऑप्शन थ्रू जायचंय, एकदम फास्ट मध्ये आन्सर काढायचंय. पी काय आहे? नातू. नातू म्हणजे काय पाहिजे? मुलगा, मेल व्हर्जन. मुलगा कुठे ते बघा. जर समजा पीच्या पुढे जर मायनस असेल तर पिता आहे म्हणजे जमून जाते, ठीक आहे, कारण पुरुष पाहिजे आपल्याला. पीच्या पुढे जर प्लस असेल तर मुलगी होऊन जाईल, तर पीच्या पुढे प्लस वाला भाग कॅन्सल आहे बघा. पीच्या पुढे गुणाकार आला म्हणजे पीच्या पुढे जर गुणाकार आला तर पहिली व्यक्ती पत्नी व्हायली, आणि पहिली व्यक्ती पत्नी म्हणजे इथं नातू पाहिजे, नात नाही पाहिजे. तर हे दोन पर्याय कटले, म्हणजे हे तर दोन पर्याय कटले. तर आता राहिले फक्त दोन पर्याय. चेक करा आता. पी भागिले क्यू. पी भागिले क्यू म्हणजे पी हा मुलगा आहे कोणाचा? क्यूचा. पी हा मुलगा आहे क्यूचा. क्यू गुणिले यस म्हणजे क्यू ही काय असणार आहे? पत्नी आहे यसची. क्यू ही पत्नी आहे यसची. तर सांगा याच्यावरून पी हा यसचा नातू होते का? नाही होत. डायरेक्ट शेवटचा पर्याय. पी हा क्यूचा मुलगा आहे आणि प्लस म्हणजे काय आहे? ए ही बी ची मुलगी आहे, म्हणजे क्यू ही मुलगी आहे यसची. क्यू ही मुलगी यसची आणि यस क्यूचा मुलगा पी म्हणजे यसची नातू असणार आहे पी. पर्याय क्रमांक 3 तुमचं बरोबर आहे. त्याच्यानंतर पी प्लस यस मायनस टी. प्लस म्हणजे काय आहे? मुलगी. पी मुलगी आहे कोणाची? यसची. यस मायनस टी म्हणजे काय? यस वडील आहेत कोणाचे? टी चे. यस वडील आहेत टी चे. तुम्हाला विचारलं की पी चे टी शी नाते काय? पी टी ची कोण आहे? बहीण. बहीण 1 नंबर. श्रीमती सुशीला यांनी मंगळवार 30 सप्टेंबर 1997 रोजी तिचा विवाह वाढदिवस साजरा केला. 30 सप्टेंबर 1997 रोजी तिचा विवाह वाढदिवस साजरा केला. त्याच दिवशी त्या तिच्या पुढील लग्नाचा वाढदिवस कधी साजरा करणार आहेत? रात्री 1 वाजता मास्तर पण क्लास गेला आणि पोरं पण क्लास गेले बघा. एवढं डेडिकेशन झाल्यावर तर बस विषय संपला ना. काय उत्तर? जबरदस्त प्रश्न आहे बघा. कडक प्रश्न आहे एकदम. श्रीमती सुशीला यांनी मंगळवार 30 सप्टेंबर 1997 रोजी तिचा विवाह वाढदिवस साजरा केला. त्याच दिवशी त्या तिचा पुढील लग्नाचा वाढदिवस कधी साजरा करणार आहेत? कॅलेंडर टॉपिक मध्ये मी सांगितलं होतं बघा की तीच डेट आणि तोच वार, म्हणजे हे कोणता प्रश्न आहे? कॅलेंडरचा रिपीटेशनचा प्रश्न आहे. आणि रिपीटेशनच्या प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितलं होतं 28/6/11/11. आठवते का? 28/6/11/11. कॅलेंडरची पुनरावृत्ती जी आहे ते 28 वर्ष कोणाला असणार आहे? लीप वर्ष जर असेल तर 28 वर्षानंतर परत तीच डेट त्याच वारी येणार आहे. आणि हे लीप प्लस 1 असेल, हे लीप प्लस 2 असेल आणि हे लीप प्लस 3 असणार आहे. लीप प्लस 1, लीप प्लस 2 आणि लीप प्लस 3. मग सांगा आता या ठिकाणी 1997 जे आहे, 1997 जे आहे ते याच्या आधीचं लीप वर्ष कोणतं आहे? 1996. म्हणजे याच्यामध्ये किती वर्ष ऍड केले? 1 वर्ष. म्हणजे लीप प्लस 1 वर्ष असेल तर तुमचं कॅलेंडर किती वर्षाने पुढे येणार आहे? 6 वर्षानंतर परत सेम ऍज इट इज सेम. म्हणजे काय असते बघा की या वर्षाचं कॅलेंडर जर समजा तुमचं आता हे वर्ष चालू आहे आणि हे जर 97चं वर्ष असेल तर परत या तारखेला तोच वार येणार आहे, मंगळवारच येणार आहे. मग हे किती वर्षानंतर? 6 वर्षानंतर. मग 1997 नंतर 6 वर्ष 2003. आणि तारीख कोणती आहे? 30 सप्टेंबर. 30 सप्टेंबर 2003. पर्याय क्रमांक 4. दीपालीकडे इशारा करत सुमित म्हणाला, ती माझ्या वडिलांच्या वडिलांची. म्हणणारा कोण आहे? सुमित. सुमित काय म्हणतो बघा. सुमित म्हणतो, आता सुमित काय म्हणतो? माझ्यापासून पुढे बघा, माझ्या वडिलांच्या. सुमितचे वडील, वडिलांच्या वडिलांच्या. एकुलता एक मुलगा, एकुलत्या एक मुलाची बायको, एकुलत्या एक मुलाची बायको. आता ही जी आहे बायको, वाक्य संपलं. वाक्य संपलं म्हणजे कोण असणार आहे? ती. आणि ती म्हणजे कोण आहे? दीपाली. म्हणजे ही आहे दीपाली. दीपाली सुमितची कोण आहे? आई. पर्याय क्रमांक 1. येस. सकाळ होती वाटायला.
आर प्रश्न. चला या प्रश्नाला बघा तुम्हाला बॅच घ्यावाच लागणार, विशेष नाही बघा. 2 बॉक्स करायचे तर 2 बॉक्स करायचे तर एक ग्रेटर दॅन इक्वल टू लेस दॅन इक्वल टू आणि ते इक्वल टू आहे. क्लिअर आहे. बघा P@Q म्हणजे P हा Q पेक्षा लहान नाही. सांगा लहान नाही म्हणजे काय असते, मोठा किंवा बरोबर असणार आहे. P&Q म्हणजे P हा Q पेक्षा मोठा पण नाही आणि समान पण नाही. मोठा नाही समान नाही म्हणजे लहान आहे. हॅश म्हणजे P हा Q पेक्षा मोठा किंवा लहान नाही. मोठा किंवा लहान नाही म्हणजे समान. P हा Q पेक्षा मोठा नाही म्हणजे काय असणार आहे, लहान किंवा समान. आणि P हा Q पेक्षा लहान किंवा समान नाही म्हणजे कोणता असणार आहे, मोठा. तर बघा या चिन्हाला काय आहे, @ आहे. ग्रेटर दॅन इक्वल टू ला @ म्हणजे इथं असणार आहे @. हे चिन्ह अँडचं काय असणार आहे, लेस दॅन म्हणजे इथं. याच्या बरोबर इथंच याचं हे आरशाची प्रतिमा समजून घ्या, आरसा समजून घ्या. ही जी डायग्राम आहे हे चिन्ह बघा, ग्रेटर दॅन मोठं किंवा बरोबर, लहान किंवा बरोबर आणि इक्वल टू. आता सेम अशीच डायग्राम इथं काढली म्हणजे हे जर बघलं तर आरशामध्ये असं दिसलं पाहिजे की याचं रूप काय आहे. त्याचं रूप जे आहे ग्रेटर दॅन इक्वल टू चा @ आहे बघा. ग्रेटर दॅन इक्वल टू चा @ आहे. लेस दॅनचा आहे अँड, इक्वल टू चा आहे हॅश, इक्वल टू चा आहे हॅश. ठीक आहे, इक्वल टू सेंटरला हॅश. त्याच्यानंतर डॉलर म्हणजे लेस दॅन इक्वल टू आहे. डॉलर म्हणजे लेस दॅन इक्वल टू आहे. आणि त्याच्यानंतर राहिलं कोण आहे आता, राहिलं कोण आहे, पर्सेंटेज ना. पर्सेंटेज म्हणजे ग्रेटर दॅन. येस. तर आता बघा चेक करा, बॅच घ्यावाच लागते मला, विशेष नाही बघा. हे असं नाहीच समजणार बघा. ठीक आहे. आणि आपला उद्या परवा क्लासमध्ये होणारच आहे, ऑफलाईनच्या क्लासमध्ये. ठीक आहे. तर बघा आता काय करायचं आहे, सिंपल होईल तेवढंच प्रयत्न करतो की तुम्हाला बॅच नाही घेतले तरी तुमचा हा पार्ट जो आहे तो याच लेक्चर मध्ये होऊन जाईल बघा. आता काय समजून घ्या बघा, हे तिघ जे आहेत ते एकाच याच्यामधले खेळाडू आहेत. समजा म्हणजे वरचा भाग पाकिस्तान असेल तर खालचा भाग हा भारताचा आहे. म्हणजे या दोघांची मॅच होणारच नाहीये. म्हणजे वरच्या पर्सेंटेजचं आणि अँडचं समोर कन्क्लुजन होणारच नाही, मॅच होणार नाही, लग्न होणारच नाही. तर यांचं लग्न होणारच नाही, @ डॉलरचं लग्न होणारच नाही. हॅश जो आहे तो कॉमन आहे, त्याचं लग्न वर पण होईल, त्याचं लग्न खाली पण होईल. बरोबर आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा, या दोघांची या वरच्या पैकी कोणाची जरी मॅच झाली पर्सेंटेज सोबत तर पहिल्यांदा यानं जिंकणार, आणि यानं जर मॅच मध्ये नसेल तर हा जिंकणार, आणि हा जर मॅच मध्ये नसेल तर हा जिंकणार आहे. ठीक आहे. याला नंबर ऑफ क्वेश्चन भरपूर सराव करावा लागते बघा, तर तुम्हाला लगेच समजेल. आता बघा पहिले काय असेल बघा, तुम्ही फक्त आन्सर चेक करा, कारण तेवढा टाइम नाहीये, माझ्याकडे पण नाहीये, तुमच्याकडे पण नाहीये, आणि एवढा कमी वेळात होत पण नाही बघा. R@V $J&K. क्लिअर. मग आता काय करायचं आहे, तुम्हाला सांगितलं की K पासून R पर्यंत जायचं आहे. मग K पासून R पर्यंत जायचं आहे तर R पासून K पर्यंत जा. ठीक आहे, उलट जा, नंतर चिन्ह उलट करा. R पासून K पर्यंत जा. मी तुम्हाला सांगितलं होतं पहिले की मध्ये बघा मॅच कोणाची व्हायली, $, आणि @, वर आहे, डॉलर खाली आहे, मॅच होणारच नाही तर कन्क्लुजन निघणारच नाही. इतकं सिंपल आहे बघा, फक्त समजून घेण्यासाठी वेळ लागते. क्लिअर. J पासून ते R पर्यंत. मग R पासून J पर्यंत जा. @ आणि डॉलरची मॅच होईल का, नाही. वरच्याची खालच्याची मॅच होणारच नाही, कन्क्लुजन निघणारच नाही, टेन्शन घ्यायचंच नाही. याला घेऊन असं लिहित बसल्या ना तर कार्यक्रम संपला, ते होतच नाही, ते पास होण्याचे लक्षणच नाही. ते खूप जुनी मेथड आहे की R@V म्हटल्यानंतर R हा मोठा किंवा लहान आहे V च्या, नंतर $J म्हणजे V हा मोठा नाहीये, म्हणजे लेस दॅन इक्वल टू काय असणार आहे, J&K. हे नाही, एकदा काढली डायग्राम की 5 प्रश्न फिक्स झाले याच्यावरचे. ठीक आहे. आता आपलं नशीब दुर्भाग्य असं की आपल्याला बार बार बघायला आले, कारण इथं डायग्राम काढली की दुसरीकडे प्रश्न यायलाय, हे तिकडे घेऊन जावं लागेल आपल्याला. ठीक आहे. पण तेवढं काय असेल तुम्ही समजून घ्या बघा. आता J&K, तर K आणि V, तर V पासून K पर्यंत जायचं. सांगा डॉलर आणि अँड एकाच टीमचे त्या वेगळ्या टीमचे येतं, एकाच टीमचे येतं, आणि एकाच टीमच्या मध्ये मॅच होणार आहे म्हणजे यांच्यामध्ये तुलना होणार. म्हणल्यानंतर काय करायचंय, त्यांनी कुठून जायला सांगितलं, त्यांनी K पासून V पर्यंत जायला सांगितलं. आपण गेलो कुठून, V पासून K पर्यंत, म्हणजे जे पण उत्तर येईल त्याला उलट करायचं आहे. मग डॉलर आणि अँड मी पहिले सांगितलं, पहिल्यांदा यानं मॅच जिंकणार, या तिघांमध्ये जर मॅच झाली तर हा जिंकणार, हे जर नसेल तर हे जिंकणार, आणि हे जर नसेल तर हे जिंकणार.
आणि या तिघांच्या मॅच मध्ये पहिल्यांदा याला जे चान्स भेटणार, नंतर याला भेटणार, नंतर याला भेटणार. मग याच्यामधलं मोठं चिन्ह कोणतं आहे? अँडचं. तर व्ही पासून के पर्यंत गेल्यानंतर उत्तर असणार आहे अँड, म्हणजे व्ही अँड के. पण पहिल्यांदा के घेतलं, नंतर व्ही घेतलं, तर या चिन्हाचं उलट चिन्ह वर आहे. तर पर्सेंटेज आहे का बघा, तर आहे. तर फक्त पर्याय क्रमांक 3 सत्य आहे. पर्याय क्रमांक जे आहे ते डी. एवढं सोपं आहे, फक्त त्याला समजून घ्यायला काय आहे सर, थोडा टाइम द्यावा लागते. बघा लई हुशार दिसायला सर, मग आता हे इथं समजणार गेले, तुम्ही बॅच घ्या म्हणाल्या, बॅच मध्ये समजणार गेल्यानंतर पैसे वापस करून टाकायचे. दुसरं काय करू शकतो आपण? आता फक्त इथं डायग्राम जे आहे ते पर्सेंटेज @ अँड डॉलर. ठीक आहे. ग्रेटर दॅन इक्वल टू लेस दॅन इक्वल टू पर्सेंटेज @ अँड डॉलर. तीच आहे ना हॅश आहे. बाकी बरोबर आहे. येस. आता पटपट मान्य करून घ्या. डी पर्सेंटेज एच @ व्ही डॉलर डब्ल्यू. जायचं कुठून आहे? एच पासून डब्ल्यू पर्यंत. एच पासून डब्ल्यू पर्यंत सांगा @ मध्ये मॅच होईल का? नाही होणार, संपला विषय. डी पासून व्ही पर्यंत पर्सेंटेज @ मध्ये मॅच होईल का? होणार. आणि दोघांमध्ये जिंकणार कोण? पर्सेंटेज. म्हणजे उत्तर आहे डी पर्सेंटेज व्ही. डी पर्सेंटेज व्ही करेक्ट आहे. त्यानंतर डी पासून डब्ल्यू पर्यंत सांगा पर्सेंटेज @ आणि डॉलर. पर्सेंटेज @ आणि डॉलर मॅच होईल का? नाही, तर होणार नाही. फक्त पर्याय म्हणजे निष्कर्ष क्रमांक 2 फक्त बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 क्लिअर. एकदा फक्त प्रॅक्टिस झाली की विषय संपला. म्हणून एकदा प्रॅक्टिस, हे तर पाठ असून गेलो. ग्रेटर दॅन इक्वल टू लेस दॅन इक्वल टू. त्याच्यानंतर काय आहे या ठिकाणी? पर्सेंटेज. इथं @ इथं अँड आहे, इथं डॉलर आहे, इथं हॅश. ठीक आहे. मान्य करून घ्या. $T. त्याच्यानंतर टी अँड जे, त्याच्यानंतर जे हॅश एन. कुठून जायचंय? एन पासून एम. उलट जायचं, नंतर उलट करायचं. एन पासून एम पर्यंत जायचं. एन पासून एम पर्यंत सांगा डॉलर अँड आणि हॅश तिघ जण एकाच टीम मधले मॅच होणार. आणि या तिघांची मॅच झाली तर पहिल्यांदा कोणाच्या असणार आहे? अँड ला. तर म्हणजे एम पासून एन पर्यंत गेलं तर तुमचं उत्तर आहे एम अँड एन. पण प्रश्नामध्ये पहिल्यांदा कोण घेतलेलं आहे? एन. पहिल्यांदा एन घेतलं, नंतर एम घेतलं, म्हणजे यांनी जागा बदलली की ही पण जागा बदलणार आणि उत्तर असणार आहे एन पर्सेंटेज एम. आहे का बघा? आहे. पहिला क्रमांक बरोबर आहे. दुसरं बघा, जे पासून एम पर्यंत. जे पासून एम पर्यंत जायचं आहे. तुम्ही एम पासून जे पर्यंत जा. डॉलर आणि अँड. डॉलर आणि अँड मध्ये जिंकणार कोण आहे? अँड. तर उत्तर आहे एम अँड जे. पण त्यांनी पहिले जे सांगितलं, तर अँडच्या विरुद्ध कोण आहे? पर्सेंटेज. तर जे पर्सेंट एम बरोबर आहे. त्याच्यानंतर एम पासून एन पर्यंत या तिघांमध्ये पण जिंकणार कोण आहे? अँड जिंकणार आहे. एम पासून एन पर्यंत ऑलरेडी उत्तर आलेलं आहे. तर तुमचं उत्तर डॉलर नाही येणार, पर्सेंटेज येणार. फक्त 1 आणि 2 बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर येस, कोणतेही मांजर कुत्रा नाहीये. कोणतेही मांजर कुत्रा नाही. कोणतेही मांजर कुत्रा नाही. फक्त काही मांजरी शेळ्या आहेत. फक्त काही मांजरी शेळ्या आहेत. काही शेळ्या उंदीर नसतात. शेळ्याचा काही भाग जो आहे तो उंदीर नाहीये, काही भाग माहित नाही आपल्याला. ठीक आहे. या दोघांचा काही संबंधच नाहीये. काही शेळ्या उंदीर असतात. काही शेळ्या नाही, एक मिनिट थांबा. डायग्राम चुकली. एकच मिनिट थांबा. त्यांनी काय सांगितलेलं आहे की शेळ्याचा जो काही भाग आहे, हा जो भाग आहे, आणि उंदीरचा काही भाग जो आहे हा नाही म्हणले. ठीक आहे. काही शेळ्या हे उंदीर नसतात म्हणले, म्हणजे शेळ्याचा काही भाग आणि उंदराचा काही भाग हे नाहीत म्हणले. बाकीच्या आहे बद्दल माहितच नाही आपल्याला. तर हे तुमचं चुकीचं आहे. बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर उंदीर म्हणजे मांजर नाही. कसं काय भाऊ? अशक्य की हे पण चूक. तर निष्कर्ष 1 आणि 2 दोन्ही पण अनुसरण करत नाहीत. अनुसरण करत नाहीत. पर्याय क्रमांक 5 म्हणूनच लावले. उंदीर मांजर नाही म्हणाले. 31, 37, 46, 60 आणि 81.
हा येस बघा, संख्या लई मोठ्या येतात तर इथं 6चा फरक आहे, इथं 9चा, इथं 14चा, इथं 21चा. 6 आणि 3 9, 9 आणि 5 14, 14 आणि 7 21, 21 आणि 9 30, 81 आणि 30 111 ना, सॉरी 111. पर्याय क्रमांक 4. BJT बघा, बी च्या नंतर डी, सी डी, ई एफ, जी एच, पहिल्यांदा एच, बापू सगळीकडेच आहे. हा त्यानंतर एच, जेचा किती कोड आहे आपला, 10 8 6 4, 4 ला कोणी ते डी, एच च्या नंतर डी. त्याच्यानंतर बघा टी 20 नंबरला, व्ही 22 ला, एक्स 24 ला आणि इथं 26. एच डी झेड, पर्याय क्रमांक 3. हा ए म्हणजे प्लस 35 प्लस 25, बी म्हणजे मायनस 12, सी म्हणजे गुणिले 25 आणि डी म्हणजे भागिले 5. 5 5 25, 12 25 60, 35 25 80, 80 मायनस 60, उत्तर आहे 20. का गडबड करायला सर, कुठं जायचं आहे? 12 25 60, 35 आणि 25 किती असणार आहे? 60. 60 म्हणून 60 गेले 0. काय टाइम झाला रे, बोर्ड पण थकला बघा. किती वाजले तर 1:15 वाजले ना. झालं थोडंच राहिले होते आता. येस येस, शेवटचा प्रश्न सांगा काय आन्सर. डू साठी 60 असेल, एसओ साठी 285 असेल तर रेड साठी काय असेल? वा, ज्यांना टेटची तयारी करत आहात बघा, तर टेट साठी बॅच चालू आहे बघा. आयबीपीएस पॅटर्न नुसार बॅच चालू आहे. 360. चला डू, डी ओ, डी चा 4, ओ चा 15, 15 चौक 60, एस ओ, एस चा 19, ओ चा 15, 15 दुनी 30, 300 मायनस 15, 285, बरोबर आहे. येस, रेड आर ई डी, आर चा 18, ई चा 5, डी चा 4, 18 5 90, 90 4 360. येस, लेक्चर जर आवडलं असेल तुम्हाला तर या ठिकाणी जे आहे बघा, की ज्यांनी टेटचा फॉर्म भरलेला आहे किंवा टेटची तयारी करत आहात, ज्यांची टेटची तयारी आहे, महाजनकोची तयारी आहे, त्यांनी टेस्ट सिरीज पण लावून घ्या. आणि सोबत जे आहे ते हे आपले जे 2 बॅच आहेत आयबीपीएस पॅटर्न नुसार, पहिल्यांदा ही बॅच घेऊन टाका बघा. याची बॅचची फीस आता डिस्काउंट चालू आहे, 700 रुपयाला बॅच आहे, 699 रुपयाला बॅच आहे. बॅच घेऊन टाका. आणि सेकंड म्हणजे काय असेल बघा, हा टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, जेणेकरून काय असेल की तुम्हाला पीडीएफ भेटेल बघा. देन त्याच्यानंतर आहे ही महाजनकोची बॅच. ओके, बाकीचा भाग उद्या बघूया कारण वेळ भरपूर झालेला आहे. तर तुम्हाला जर समजा काही अडचणी असतील तर ऍडमिशन साठी तर फोन करा बघा. ठीक आहे, ऍप्लिकेशनचं नाव आहे मॅथ्स बाय सचिन सर. ठीक आहे, भेटूया उद्या. तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट, शुभरात्री.